नमस्कार, जनादेश 2024 या विशेष कार्यक्रमात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते। विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या दिग्गज नेत्यांसह अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। उद्या शेवटचा दिवस असूनही अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून स्पष्टता नाही। अनेकांना पक्षाने एबी फॉर्मचं वाटप केलंय, अनेकांनी अर्जही भरलेत, मात्र त्या नावांच्या उमेदवारीची अद्याप घोषणा झालेली नाही। महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकी 90 जागांचं सूत्र ठरल्याचं आघाडीतील नेत्यांनी जाहीर केलं, मात्र या सूत्रानुसार जागा वाटप झालेलं नसून अजूनही महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या एकमेकांवर कुरघोड्या काही संपलेल्या नाहीत। आघाडी असो वा युती, बंडखोरांचं आव्हान देखील आहे। जागा वाटप, उमेदवारांची अदलाबदल या पक्षातून त्या पक्षात, या सगळ्या पार्श्वभूमीवर ही विधानसभा निवडणूक अभूतपूर्व ठरली आहे। यावर आज आपण चर्चा करणार आहोत। तसंच पुणे जिल्ह्यातील लक्षवेधी लढती आणि सुरू असलेल्या राजकारणावर देखील चर्चा आजच्या भागात आपण करणार आहोत। यासाठी ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर आणि शैलेंद्र परांजपे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। दोघांचंही स्वागत आहे। चर्चेला सुरुवात करण्याआधी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। महायुतीकडून एकनाथ शिंदे, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार, निलेश राणे यांच्यासह अनेक दिग्गजांनी शक्ती प्रदर्शन करत भरले उमेदवारी अर्ज। राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास। महाविकास आघाडीकडूनही काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण तर बारामतीमधून युगेंद्र पवार यांच्यासह दिग्गजांनी भरले उमेदवारी अर्ज। संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या जागांबाबत बोलणं बंद करून विरोधकांच्या विरोधात लढायला हवं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सल्ला। परिवर्तन महाशक्ती आघाडीतर्फे बच्चू कडू यांचा अचलपूर येथून अर्ज दाखल, तर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अनीस अहमद यांची वंचित बहुजन आघाडीतर्फे मध्य नागपूर इथून उमेदवारी। भाजपाची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, सुरेश धस, आशिष देशमुख, राम सातपुते यांची वर्णी, भारती लव्हेकर यांच्यासह 4 महिलांनाही संधी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 7 उमेदवारांची चौथी यादी जाहीर, काटोलमधून अनिल देशमुख यांच्याऐवजी त्यांचा मुलगा सलील देशमुख यांना उमेदवारी। भाजपानं मित्रपक्षांसाठी सोडल्या 4 जागा, बन्नेरामध्ये रवी राणा, गंगाखेडमध्ये रत्नाकर गुंटे, कलिनामध्ये रिपाई आणि जनसुराज्य पक्षासाठी शाहूवाडीची जागा। आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून संतू खंबर्डे यांना उमेदवारी। राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज धावपळ सुरू होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला। राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळेल असा मुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला। दूरदर्शनशी बोलताना पाहूया ते काय म्हणाले। 4 बार आप चुन के आए, एंटी कंपल्सी होती है ऐसे लोग कहते हैं, आपका उस पर क्या कहना है इस बार? ये महायुति का गढ़ है और इसलिए यहाँ पर हमारे पिछले सब रिकॉर्ड टूटेंगे और 2-2.25 साल में जो काम किया है महायुति ने, 2.5 साल का महाविकास आघाड़ी का काम होने दो, दूध का दूध पानी का पानी, और लोग पूरी तरह बहुमत मेजॉरिटी महायुति को देंगे और महायुति को विजयी बनाएंगे। महाविकास आघाड़ी का इस बार क्या परफॉर्मेंस आप देख रहे हैं? महाविकास आघाड़ी जो कि अब तक जो है सीट बंटवारे का फाइनलेशन नहीं कर पाई है, वो आपस में लड़ झगड़ के पड़ जाएंगे। हमें ज्यादा कोशिश करने की जरूरत नहीं और इसलिए हमारी थंपिंग मेजॉरिटी आएगी। काम के बलबूते पर जो हमने काम किया है उसके बलबूते पर लोग चुनाव में हमारी साथ देंगे और जो लोग घर में बैठे हैं उनको हमेशा के लिए घर में बिठाएंगे। आप माइक्रो मैनेजमेंट करते हैं भाई, इस बार क्या आंकड़ा होगा आपके माइक्रो मैनेजमेंट के हिसाब से? कितनी सीट आप जीतेंगे? मैं बताऊंगा, थंपिंग मेजॉरिटी, थंपिंग। आपण आत्ताच ऐकलं, मुख्यमंत्र्यांनी दावा केलाय महायुती प्रचंड बहुमताने निवडून येईल। मृणालिनी मॅडम, हा दावा मुख्यमंत्री कशाच्या आधारावर करतायत, काय सांगाल?
एकतर निवडणुकीला सामोरं जाणारा कोणताही नेता हा विजयाचा दावा करतच असतो, अत्यंत आत्मविश्वासपूर्वक करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आत्ता आपल्याशी बोलताना तसाच दावा करताना दिसत आहेत. यामागची गणितं काय आहेत समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण लोकसभेच्या निवडणुकीत मवियांनी महायुतीवर कुरघोडी केलेली आहे, त्यांना जास्त जागा मिळालेल्या आहेत. एकनाथ शिंदे आज ज्या प्रकारचं मत मांडतायत आणि थम्पिंग मेजॉरिटी सांगतायत, त्यामागे मला असं वाटतं त्यांचं गृहीतक आहे क्रमांक 1 लाडकी बहीण योजना. महिला फार मोठ्या प्रमाणात या योजनेमुळे महायुतीला मतदान करतील असा एक विश्वास आहे. दुसरं युवकांसाठी त्यांनी सुरू केलेली अप्रेंटिसशिप योजना. तिसरं आहे वयोश्री योजना. खरं तर महाविकास आघाडीला रोखण्यासाठी महायुतीने गेल्या काही दिवसांमध्ये निर्णयांची जी आतषबाजी केलेली आहे त्याचा कुठेतरी प्रतिसाद मिळेल असा एक आशावाद त्यांच्या बोलण्यातनं दिसतोय. या आतषबाजीचा अर्थकारणाशी काही एक संबंध राहिलेला नाही. मग आर्थिक गर्तेत राज्य जाईल का हा विचार निवडून येणाऱ्या सरकारला निश्चितपणे करावा लागणार आहे. पण प्रत्येक घटकाला काहीतरी थोडंफार मिळत असल्यामुळे आणि समोर जाण्याची आशा आकांक्षा त्याच्या मनात येत असल्यामुळे मुख्यमंत्री असं बोलले असावेत. शेतीचा प्रश्न अत्यंत गंभीर होता लोकसभेच्या काळात, तिथेही आधारभूत किमतीत बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. 2 मुद्दे जे अत्यंत विरोधात गेले होते लोकसभेत ते होते, एक संविधान बदलण्याच्या चर्चेमुळे दलित मतांनी महायुतीशी घेतलेली फारकत आणि दुसरं अल्पसंख्याकांचं झालेलं महायुतीच्या विरोधातलं ध्रुवीकरण. दुसऱ्या विषयाला फार काही महायुती करू शकते सध्या असं नाही, पण ती मतं फोडण्याची काही हालचाली पडद्यामागून होत आहेत का असं वाटण्याची शक्यता आहे. आत्ताच आपण सांगितलं अनीस अहमद माजी मंत्री काँग्रेसचे नेते ते वंचित बहुजनमध्ये गेले आहेत. मध्य नागपूर मुस्लिम बहुल मतदारसंघात ते मतदार फोडू शकतील. दुसरीकडे महायुतीनं यावेळेला अत्यंत उत्तमपणे नियोजन करत आपापसात उत्तम समन्वय ठेवला आहे. महाविकास आघाडीच्या जागांमध्ये घोळ आहेत, प्रिंटिंग मिस्टेक्स म्हणतायत, आकडे नीट नाही असं म्हणतायत. महायुती सत्तेत असताना एका आत्मविश्वासाने सामोरी जाते. तो आत्मविश्वास खरंच प्रत्यक्षात येऊ शकतो का ते आपल्याला निकाल दाखवतील. तुम्ही महायुतीच्या समन्वयाचं मॅडम म्हणताय. शैलेंद्र सर, आपण पाहिलं तर महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, फॉर्म्युले कोणाचेच समोर आलेले नाहीत. पण महायुतीचं जे जागा वाटप आहे ते कुठलेही वाद त्यांचे मीडिया समोर तरी आलेले नाहीत, समोर आलेले नाहीत. पण तुम्ही बघितलात तर महाविकास आघाडीत गेले काही दिवस आपण पाहिलं तर कुठेतरी एकमेकांवरच कुरघोड्या करायचं काम सुरू आहे. पहिल्यांदा असं सांगण्यात आलं की 85-85-85 असा फॉर्म्युला महाविकास आघाडीचा असणार आहे. त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात 2 दिवसापूर्वी म्हणाले, 2 ते 3 दिवसापूर्वी म्हणाले की 90-90-90 असा फॉर्म्युला असणार आहे. त्याच्यानंतर काँग्रेसनं आत्ता जवळपास 99 जागांवर उमेदवार दिलेले आहेत. तर आज नाना पटोले असं म्हणतायत की 90 जागांचा फॉर्म्युला आला कुठून? यांच्याच नेत्यांनी 90-90-90 असा फॉर्म्युला सांगितला होता. मात्र आता पटोले सांगतायत की पटोलेंनी स्वतः याच्यावर प्रश्न उपस्थित केलाय. यातून महाविकास आघाडीत समन्वयच नाही असं दिसतंय का? नाही, महाविकास आघाडीत समन्वय नाही याच्या बातम्या सर्व वाहिन्या आणि आपलेही वार्ताहर देत असतील. आपण यापूर्वी चर्चा केली आहे. पण आत्ता नाना पटोले जे म्हणाले की 90-90चा फॉर्म्युला आला कुठून, तर हे त्यांचं विधान जे आहे ते असं सिद्ध करतं की महाविकास आघाडीत फक्त प्रॉब्लेम आहे असं नाही आहे, तर काँग्रेसमध्येही अंतर्गत प्रॉब्लेम आहे का. त्याचं कारण असं की नाना पटोल्यांचं जे रोजचं निवेदनं बोलणं, त्यातनं काही वाद ओढवणं, यातनं ते आणि संजय राऊत यांच्यात झालेले वाद, या सगळ्या परिस्थितीनंतरच अशा बातम्या आल्या की त्यांच्या श्रेष्ठींनी उद्धव ठाकरेंना भेटायला बाळासाहेब थोरातांना पाठवलं, म्हणजे वाद होऊ नयेत म्हणून. आणि त्या बाळासाहेब थोरातांनी की जे सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत विधानसभेतले काँग्रेसचे आणि अतिशय संयमी मितभाषी नेतृत्व आहे, त्यांनी जाहीर केलं होतं 90-90-90वर आता एकमत झालेलं आहे. आता हे जे बाळासाहेब थोरातांनी जाहीर केलं आणि नाना पटोले विचारतात 90-90-90 आले कुठून, तर कदाचित बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले एकमेकाशी बोलत नसावेत किंवा बोलले तर जागा वाटपावर बोलत नसावेत किंवा जागा वाटपाची माहिती तुम्ही नाना पटोलेंना देऊ नका असं बाळासाहेब थोरातांना श्रेष्ठींनी सांगितलं असेल. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण नाना पटोले असं विचारत असतील तर कदाचित त्यांना याची माहिती देऊ नये असं थोरातांना सांगितलं असेल किंवा ते एकमेकाशी टॉकिंग टर्म्समध्ये नसावेत. तर अंतर्गतही काँग्रेसच्या प्रश्न आहेत ते समोर येत आहेत इतकंच. आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत प्रॉब्लेम असणं हा काय आजचा विषय नाही आहे.
पक्षाच्या स्थापनेपासून आजतागत ते अंतर्गत प्रश्न आहेत ते कायम ठेवलेत त्यांनी, ते परंपरा राखतायत, चांगली गोष्ट आहे. बघा, कुठल्याही पक्षात अंतर्गत वाद असतात किंवा आघाड्यांमध्ये युत्यांमध्ये असतात, पण ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर समोर येणं हे कुठेतरी एक घातक ठरू शकतं. तर यालाच जोडून मला एक मृणाली मॅडम प्रश्न आहे तुम्हाला, की हेच समन्वयाच्या आपण गोष्टी करतोय महाविकास आघाडीमधल्या, पण परांडा असेल, दक्षिण सोलापूर असेल किंवा दिग्रस या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी परस्परांविरोधात उमेदवार जाहीर केलेत. म्हणजे समन्वय नसणं याच्या पलीकडची ही स्थिती आहे का? काय सांगाल? समन्वय नसणं हे महाविकास आघाडीला खूप मागे नेणारं कारण ठरतंय की काय, अशी शंका आता पत्रकारांच्या आणि राजकीय निरीक्षकांच्या मनात डोकवायला लागली आहे. खरं तर 10 दिवस आधी महाविकास आघाडी महायुतीपेक्षा परसेप्शनच्या लढाईत, त्यानंतर जी मतसंख्या मिळाली होती लोकसभेत बऱ्यापैकी पुढे होती. अशा वेळेला काय असतं की एक कोणता तरी एक मध्यबिंदू असावा लागतो चर्चेचा. तो साधारणतः मोठ्या पक्षांनी असणं अपेक्षित असतं. तो मध्यबिंदू स्ट्राईक रेट लक्षात घेता लोकसभेतला काँग्रेस असणं हे स्वाभाविक होतं. पण काँग्रेसला हा मान द्यायला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तयार नाहीत, असं चित्र एक साधारणतः या जागा वाटपाच्या बाहेर येणाऱ्या बातम्यांमधून समोर आलं. आत्ता शैलेंद्रजी म्हणाले ते बरोबर आहे की या दोघांमध्ये तरी समन्वय आहे का, पण बाळासाहेब थोरातांनीही समाधान न झाल्यामुळे रमेश चेन्नीथला यांना ऐनवेळी मातोश्रीवर जावं लागलं होतं. आता मातोश्रीला नेमकं काय हवं आहे आणि ज्या पक्षामुळे तुम्हाला अल्पसंख्याकांची मतं मिळालेली आहेत त्या पक्षाशीच का वैर घेत आहेत हे खरोखर काही कळत नाही आहे. त्याचं प्रत्यक्ष रूप म्हणजे तुम्ही ज्या सांगितलेल्या त्या 3 जागांबद्दलचा वाद. बरोबर. आता भूम परांडा इथे मोठे हे पवार साहेबांच्या पक्षातले एक तरुण नेते आहेत ज्यांचं त्या सगळ्या भागामध्ये वजन आहे. तिथे ज्ञानेश्वर पाटील यांच्या मुलाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने उमेदवारी दिली. वडिलांच्या नंतर मुलाला तिथे संधी मिळावी या हेतूने. आता खरं तर राहुल मोठे नेते आहेत का? आहेत. ज्ञानेश्वर पाटील यांच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती आहे का? आहे. पण हे प्रश्न घरात बसून सोडवायचे असतात आणि बाहेर येताना म्हणजे तुम्ही आतमध्ये अगदी कितीही वेगवेगळी मतं जरी मांडत असले तरी जसं कौरव पांडव बाहेरच्यांसाठी वयम पंचाधिकम शतम असं म्हणायचे, हे तर कौरव पांडव नाहीच आहेत, एकत्र लढतायत. त्यामुळे हे जे घोळ असतात ते घोळ निस्तरून बोलायचं असतं. दक्षिण सोलापूर आपल्याला माहिती आहे की सोलापूरमध्ये 2दा पराभव झाल्यानंतर वडिलांचा, सुशीलकुमार शिंदे यांचा, यावेळेला प्रणितीताई शिंदेंनी ज्या तरुण नेत्या आहेत अत्यंत कर्तबगारीनं मतदारसंघाशी सातत्याने संपर्क ठेवून हा लोकसभेचा भाग स्वतःकडे पुन्हा घेतला. अशा वेळेला तिथे का घोळ होत आहेत? म्हणजे महत्त्वाकांक्षा प्रत्येक पक्षाचं असणं स्वाभाविक आहे. एकेका पक्षातच वेगवेगळ्या महत्त्वाकांक्षा असतात, तर इथे 3 पक्ष आहेत. पण या संदर्भातले मुद्दे एकत्र सोडवायचे नसतात का? दिग्रसमध्ये काँग्रेसने अत्यंत महत्त्वाचा बडा उमेदवार दिलेला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दिग्रसची पार्श्वभूमी पण आपल्याला माहिती आहे. अशा वेळेला जर माणिकराव ठाकरे यांच्या प्रभाव क्षेत्रातल्या मतदारसंघांमध्ये वाद होणार असतील तर नेमकं या मवियात चाललंय काय असं चित्र निर्माण झालेलं आहे. आपल्याला अजून माहीत नाही. लोकांच्या मनात जर असंतोष असेल सरकारबद्दल तर लाडकी बहीण द्या, योजना द्या, तीर्थक्षेत्र यात्रा करा, जनता वेगळं मतदान करते. पण तो खरंच आहे की नाही हे माहीत नसताना जो काय घोळ चालू आहे महाविकास आघाडीत तो त्यांचं नुकसान करणार आहे. तिथे कुठेतरी ओबीसी विरुद्ध मराठा असेही काही पदर आलेले आहेत का? बाळासाहेब थोरात मोठे का नाना पटोले मोठे, असं काही चालू आहे का? अशा अनेक शंका गेल्या आठवड्यात निर्माण झाल्या. त्या महाविकास आघाडी या आठवड्यात दूर करू शकते का ते पाहावं लागेल. अशीच एक शंका जी आहे ती व्यक्त केली आहे महाविकास आघाडीतल्याच घटक पक्षातल्या नेत्यानं की ही मुद्रित चूक असण्याची शक्यता आहे. तर अशा मुद्रित चुका महाराष्ट्रात इतरत्रही होऊ शकतात असं सूचक वक्तव्य जे आहे ते संजय राऊत यांनी यावर केलंय. याचे काय परिणाम होतील परांजपे सर? हे बघा, संजय राऊतांनी ज्यावेळेला पहिली यादी शिवसेनेची जाहीर झाली 65 जागांची, त्यावेळेच्या प्रेस कॉन्फरन्समध्येच त्यांनी कबूल केलं होतं की काही जागा बदलल्या जाऊ शकतात, कारण ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक करणं हा काही कुठल्या एका विशिष्ट पक्षाचा मक्तेदारी नाही. तेव्हा प्रिंटिंग मिस्टेक करायला सगळ्यांना परवानगी आहे आणि त्या प्रिंटिंग मिस्टेक दुरुस्त करायला पण परवानगी आहे. म्हणजे व्हाईटनर नावाचा जो प्रकार आहे तो लावायचा आणि नाव बदलायचं
हा प्रकार फार म्हणजे अनादी काळापासून आलेला आहे. दहचा माव वगैरे हे सगळं आपण पाहिलेलं आहे वर्षानुवर्ष. आपल्या इतिहासात पण त्याचे दाखले आहेत, वर्तमानात पण दाखले आहेत. आता संजय राऊत जे म्हणाले की अशी मुद्रित चूक इतर ठिकाणी पण होऊ शकते. म्हणजे काय तर मुळामध्ये शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंनी खूप ताणलं असं वाटतं महाविकास आघाडीमध्ये. आणि खूप ते म्हणजे एकीकडे हार बार्गेनर, मी कोणाचं ऐकत नाही, कारण पूर्वी बाळासाहेब ठाकरेंकडे अडवाणी वाजपेयी यांच्यासारखे नेते यायचे, आज उद्धव ठाकरेंना दिल्लीला जायला लागते. या टीकेला सुद्धा कुठेतरी एक आपण जी प्रतिक्रिया म्हणतो ना त्या पद्धतीने ते बार्गेनमध्ये खूप ताणताना दिसत आहेत. दुसरीकडे ते परस्पर उमेदवारही जाहीर करतात आणि हे आज नाही केलं, त्यांनी लोकसभेलाही केलं होतं. त्यामुळेच लोकसभेला ज्यावेळेला त्यांनी जाहीर सभेतच चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली, सांगलीत बंडखोरी झाली आणि विशाल पाटील निवडून आले. हा इतिहास आपण लोकसभेच्या वेळी पाहिला आहे. तेच आत्ता घडलं आहे. अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवार जाहीर केले आणि काही जागांवर म्हणजे पाटणमध्ये शंभूराज देसाईंच्या विरुद्ध एक चांगला तरुण उमेदवार दिला हर्षद कदम म्हणून उद्धव ठाकरेंनी. पण तिथे जयंत पाटील यांनी 2-3 प्रेस कॉन्फरन्समध्ये असं विधान केलं की सत्यजित पाटणकर निवडून यायची शक्यता आहे. म्हणजे ते उमेदवारी देत नाहीत त्यांना, पण विधानं करतायत. म्हणजे महाविकास आघाडीतले मतभेद प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समोर येत आहेत. म्हणजे आता हे पाटणचं उदाहरण अशासाठी दिलं की ज्या जागा जाहीर झाल्या आहेत, बंडखोरी केली आहे, अर्ज भरतायत, नाराजी व्यक्त केली आहे, फेसबुक लाईव्ह केलं आहे, त्यांचं येतं आहे. पण जयंत पाटलांची विधानं 2-3 प्रेस कॉन्फरन्समधली आहेत की सत्यजित पाटणकर निवडून येऊ शकतात. जेव्हा शिवसेनेने उमेदवार दिला आणि तो लढणारे निवडणूक आणि तो उमदा निवड आहे, त्याचे वडील आनंद दिघांच्या जवळचे होते, तर हे सगळी बॅकग्राऊंड असताना ते मुद्दा म्हणजे कदाचित महाविकास आघाडी एकमेकालाच पंक्चर करायच्या मागे लागली की काय अशी शंका येते. एक्झॅक्टली. कारण काय संजय राऊतांनी असंही वक्तव्य केलं होतं की आम्ही पण सांगली पॅटर्न राबवू शकतो, किंवा मग आता कुठेतरी पाडापाडीचं राजकारण आत्ताच कुठेतरी सुरू झालंय का अशी शंका येते. त्याचं कारण आहे की शरद पवारांनी 2004 साली म्हणजे ज्या वेळेला 99 ते 2004चं सरकार टिकलं होतं व्यवस्थित, म्हणजे आधी शिवसेनेचं आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार 95 ते 99 होतं. 99 ते 2004 पहिल्यांदा आघाडी सरकार प्रत्यक्षात आलं काँग्रेस आणि NCPचं. त्या 2004च्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये 23 जागा अशा होत्या की ज्या काँग्रेसच्या वाट्याचे होते आमदार, त्या पवारांनी पाडल्या होत्या. हे अभ्यासानिशी सांगता येतं. तर त्याच पद्धतीचा जो पवार पॅटर्न आहे पाडापाडीचा, म्हणजे खंजीर पॅटर्न पण पवारांनी सुरू केला महाराष्ट्रात आणि पाडापाडीचाही सुरू केला आहे, तो आता पुढे चालू आहे. संजय राऊत हे दिल्लीमध्ये पवारांच्या बरोबर राहून जे जे शिकलेत त्यातनं ते आता उघड धमकी देतात की पाडापाडी आम्ही पण करू शकतो आणि ते करू शकतात हे त्यांनी सांगितले. आणतील प्रत्यक्षात बघूया आपण. बरोबर आहे. संजय राऊतांचा सर मृणालिनी मॅडम विषय निघालाय तर 2 दिवसापूर्वी एका खासगी वाहिनीला संजय राऊत यांनी मुलाखत दिली. त्याच्यात त्यांनी असं विधान केलं की देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत. हे कसलं निदर्शक आहे, काय सांगाल? मला या संदर्भातली जी काय माहिती आहे, एका खाजगी वाहिनीच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रम होणार होता, त्याआधी संजय राऊत यांची मुलाखत झाली. तो पण एक कार्यक्रम होता. जाताना एक साधारणतः ग्रीन रूममध्ये हे दोघंजण एकमेकांना भेटले. त्यावेळेला त्यांचा छायाचित्र काढलं गेलं आणि ते त्या वाहिनीनी सोशल मीडियावरून प्रसारित केलं. ही त्या वाहिनीची आमच्या कार्यक्रमात हे दोघं आले आणि एकमेकांना भेटले हे सांगून स्वतःकडे दर्शक आकर्षित करण्याची पद्धत होती. त्यानंतर संजय राऊतांना कोणीतरी लगेच विचारलं आणि संजय राऊत यांनी त्यावर उत्तर दिलं की आम्ही काही शत्रू नाही आहोत, आम्ही राजकीय स्पर्धक आहोत. मला असं वाटतं की असा संयतपणा किंवा अशी भावना जर ठेवली गेली तर ती महाराष्ट्राच्या राजकारणासाठी उत्तम ठरेल. संजय राऊत यांच्या कन्येचा जेव्हा विवाह झाला तो एका अधिकाऱ्यांच्या मुलाशी झाला, जे अधिकारी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या चमूत होते. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस केवळ मुलाकडूनच नव्हे तर संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नासाठीही गेले होते. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. यशवंतराव चव्हाण आणि प्रल्हाद केशव अत्रे यांचे जेव्हा जाहीर वाद काही व्यक्तिगत आरोपांमुळे झाले होते तेव्हाही ते वाद एकमेकांना भेटून मिटवले जायचे. त्यामुळे आज जे काय संजय राऊत म्हणतात ते फार बरं आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्सवर प्रदूषण वाढलं वगैरे जे लोक म्हणतात त्याला एक उत्तर म्हणून की आम्ही एकमेकांवर जरूर आरोप करतो, तो प्रत्येकाचा अधिकार आहे, पण हे काही वैर नाही आहे असं चित्र जाणं हे अत्यंत उत्तम आहे. येणाऱ्या काळामध्ये असं स्वागतशील प्रत्येकाने वागावं, म्हणजे मग जे अत्यंत टोकाचे मतभेद आहेत प्रत्येकातले ते दूर होतील. शैलेंद्र सर, म्हणजे मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला कारण की गेल्या 5 वर्षात जे काही महाराष्ट्रात राजकारण झालंय
त्याच्यामुळे असे जी विधान आहेत ती लक्ष वेधून घेत आहेत. काय म्हणायचं खूप बरोबर आहे. त्या चॅनलची हेडलाईन होईल किंवा त्यांचा फोटो एकत्र दिसेल, पण त्यांच्या त्या वाक्याचा तातडीने लगेच अर्थ असा घ्यायची गरज नाही की हे दोन्ही पक्ष लगेच एकत्र येतील. त्याचं कारण असं की जसं आता मृणालताई म्हणाल्या की राजकारणातला सुसंस्कृतपणा किंवा महाराष्ट्राची परंपरा या अँगलनीच त्या विधानाकडे पाहायला पाहिजे. त्यांचं ते विधान राजकीय नक्कीच नाही. तुमचा एकत्र फोटो काढला, तुम्ही एका ठिकाणी होतात, मग ते कसे दिसलात याच्यावर ते म्हणाले आमचं काही वैर नसतं, आम्ही एकमेकाविरुद्ध राजकीय पातळीवर लढतोय पण आमचं वैर नसतं आणि हे स्वागतार्ह आहेच. पण त्याचा अर्थ उद्या ते एकत्र येतील असं नाही. उद्या कुणीही एकत्र येईल. मी यापूर्वीही आपल्या कार्यक्रमात बोललो आहे की नरेंद्र मोदी भाजपचे काँग्रेसमध्ये जाणार नाहीत आणि राहुल गांधी भाजपत येणार नाहीत. बाकी सगळ्या पक्षांपैकी कुणीही कुठेही जाऊ शकतं. फक्त संजय राऊतांच्या विधानाचा अर्थ तसा काढणं योग्य ठरणार नाही आत्ताच्या घडीला. इतकंच. मृणालिनी मॅडम, आपण पाहिलं एकंदर याद्या महायुतीच्या पाहिल्या तर अनपेक्षित उमेदवारीचे डावपेच यंदा कुठेतरी महायुतीने आखलेले दिसत आहेत. त्यात विधान परिषद असेल किंवा राज्यसभेत असलेल्यांना उमेदवारी देणं, म्हणजे राजेश विटेकर असतील, राज्यसभेतले मिलिंद देवरा असतील, उमेदवारी दिली आहे किंवा प्रस्थापित नेते असलेल्या ठिकाणी नवा चेहरा दिलाय, असा एक एकंदर प्रयोग महायुतीने केलेले आहेत. याची फलनिष्पत्ती काय संभवते, काय सांगाल? ॲक्च्युली याची फलनिष्पत्ती काय होते हा खरंच उत्सुकतेचा प्रश्न आहे. अजून प्रचाराला बरेच दिवस बाकी आहेत. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात जे सांगितलं होतं की मला हलक्यात घेऊ नका, ते भारतीय जनता पक्षालाही सांगितलं होतं आणि महाराष्ट्राच्या सगळ्या राजकीय व्यवस्थेलाही सांगितलं होतं. आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये विविध माध्यमातून विविध ठिकाणी ते ज्या तळमळीने विषय मांडतायत त्या निमित्ताने त्यांच्याबद्दल काहीसं चांगलं वातावरण निश्चित निर्माण झालेलं आहे. त्या आदित्य ठाकरेंना कसं थांबवता येईल, त्यांच्या समोर लढायला कोण तुल्यबळ आणता येईल, असा सगळा प्रश्न मांडला जात असतानाच दक्षिण मुंबईतच तशाच प्रकारचं बोलू शकणाऱ्या आणि मुंबईच्या राजकारणावर पकड असणाऱ्या मुरली देवरा यांचे चिरंजीव मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली गेली आहे. ह्या लढतीचा निष्कर्ष निर्णय जो काय लागायचा तो लागेल, पण ही लढत मिलिंद देवरा यांच्या तिथल्या आगमनामुळे सतत चर्चेत राहील. तिथे मनसेनी देखील अत्यंत चांगला उमेदवार दिलेला आहे, संदीप देशपांडे. ते बीडीडी चाळीत उठबस करत असतात, वावरत असतात, त्यामुळे ही लढत अजिबात एकतर्फी राहणार नाही. दुसरा पॅटर्न शिंदेंनी जो अस्तित्वात आणलेला आहे, भावना गवळी ज्यांना उमेदवारी मिळाली नव्हती खासदारकीची, त्यांना त्यांनी शब्द दिला असल्यामुळे त्यांनी त्यांना विधान परिषदेत नेमलं. विधान परिषदेत नेमल्यावरही त्या रिसोड या मतदारसंघातून जर जिंकू शकत असतील तर त्यांना तिथे उमेदवारी का न द्या, म्हणून त्यांनी उमेदवारी दिली आहे. संजय काका पाटील भाजपचे खासदार होते, हरले सांगलीत. आता ते जर जिंकू शकत असतील किंवा आर पाटील यांचा मुलगा रोहित याला जर प्रतिस्पर्धी म्हणून उत्तम रीतीने लढत देऊ शकत असतील तर त्यांना पटकन अजितदादांच्या पक्षात टाकलं गेलेलं आहे. आज आता तुम्ही राजेश विटेकरांचा जो प्रश्न विचारला खूप महत्त्वाचा आहे. त्यांची आई या शरद पवारांच्या खंद्या कार्यकर्त्या होत्या. पवार साहेबांच्या राजकारणावर किती आक्षेप जरी घेतले तरी त्यांनी महाराष्ट्राच्या कित्येक मतदारसंघात त्यांना मानणारा एक वर्ग तयार केला. त्या वर्गाला जेव्हा उमेदवारी मिळाली नाही तेव्हाच पहिल्यांदा युतीचं सरकार आलं. ते काँग्रेसने उमेदवारी दिली असती युतीला सरकारमध्ये तेव्हा येताच आलं नसतं. तर या राजेश विटेकरांच्या आई या शरद पवारांच्या लॉयलिस्ट असल्यामुळे ऐनवेळी त्या अर्जच तर दाखल करणार नाहीत असा प्रश्न अजितदादांसमोर आला आणि अर्ज दाखलच केला गेला नाही तर त्या उमेदवारीला अर्थ काय आहे. म्हणून राजेश ज्यांना नुकतंच परिषदेवर नेमलं गेलेलं आहे त्यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं गेलं. मजा अशी होईल की या विधानसभेच्या निवडणुकीत असे सगळे लोक जर जिंकले तर पुन्हा विधान परिषद, पुन्हा राज्यसभा याच्याही निवडणुका या माध्यमातून पुन्हा एकदा अस्तित्वात येतील. कशी चुरशीची निवडणूक दोन्ही बाजू लढत आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. स्पर्धात्मकता उत्तम वातावरणाला आणि काही आउटपुटला जन्म देते. तसं होतंय का महाराष्ट्रात बघूया. बरोबर आहे. ही चर्चा आपण अशीच पुढे घेऊन जाणार आहोत, पण त्याआधी आज अजित पवार काय बोलले ते आपण ऐकूया. घरात दरी पडत गेली की रुंदावत जाते, वडीलधाऱ्यांनी असं होणं थांबवायला हवं होतं, असं अजित पवार यांनी आज म्हटलंय. ते आज बारामतीत विधानसभेसाठी अर्ज भरल्यानंतर जाहीर सभेत बोलत होते. एकोपा कायम राहिला तरच घर पुढे जातं अशी आपली परंपरा असल्याचं सांगत घरातली भांडणं चव्हाट्यावर येता कामा नयेत असं ते भाऊक होऊन म्हणाले.
आई सांगते की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात. हे पाणी घे. ह्या पद्धतीनं जे काही चाललंय हे बरोबर नाही. मग मोठ्या व्यक्तींनी तर त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे होतं. आता फॉर्म कुणी भरायला सांगितलं, गव्हर्नमेंट साहेबांनी सांगितलं, म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? मी जीवाला जीव देणारी माणसं आहेत. या सगळ्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये. घर एकोपा राहायला पिढ्यानपिढ्या जातात, तुटायला वेळ टाकत नाही. आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, थांब ना, आज मला अरे थांबा रे बाबा, आज मला तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की एकंदरीतच आपल्याला आपला विकास करून घ्यायचा. घरातलं भांडण 4 भिंतीच्या आत झालं पाहिजे, चव्हाट्यावर आणण्याचं काही कारण नाही. त्याच्या संदर्भामध्ये एकदा दरी पडली तर ती साधायला कुणी दुसरं येऊ शकत नाही. आणि आपली परंपरा आहे, आपल्या पहिल्यापासून सगळ्यांनी एकोप्याने राहिल्यानंतर घर पुढे जातात. आपण आता पाहिलं तर आमचं घर कोणी फोडलं असा सवाल जो आहे तो अजित पवार यांनी उपस्थित केलाय. घरातली भांडणं घरातच राहिली पाहिजे, ती चव्हाट्यावर येता कामा नयेत असंही ते म्हणाले. शैलेंद्र सर, या विधानांचा एकंदर काय अर्थ घ्यायचा आहे? ही सर्व विधानं जी आहेत आता अजित पवारांची आपण दाखवलीत, ती त्यांनी फॉर्म भरल्यानंतर केलेल्या जाहीर सभेतली आहेत. ती अर्थातच पूर्णपणे राजकीय कारणासाठी आहेत. बारामतीतली लढत आहे, बारामतीमध्ये त्यांची पत्नी पराभूत झालेली आहे लोकसभेला, आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या पुतण्याच्या समोर लढाई करायची आहे. आणि आमदारकीला अजित पवार हे विक्रमी मतांनी निवडून येतात. बारामतीत त्यांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. शरद पवारांचीच बारामती आहे, सुप्रिया सुळे तिथल्या खासदार आहेत, सुनेत्रा त्यांच्या पत्नी आता राज्यसभेच्या खासदार झाल्यात, त्यांचा दुसरा पुतण्या रोहित पवार हे पलीकडच्या मतदारसंघात आमदार आहे. त्यामुळे पवार घराण्याचंच बारामती आहे आणि अजित पवार तिथे लढत असल्यामुळे हे पूर्ण राजकीयच भाषण आहे. पण ते जे म्हणालेत की अजित पवारांचे एक गोष्ट मानायला पाहिजे की ते त्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत की मंत्रालयात सुद्धा मंत्री म्हणून काम करताना एखादं काम होणार नसेल तर थाडकन ते नाही असं तोंडावर सांगतात. म्हणजे ते झुलवत ठेवत नाहीत लोकांना, आणि ते अनेक लोकांना आवडतं आणि अनेकांना तो गुण माहिती आहे त्यांचा. तसंच माझ्या पत्नीला मी बारामतीमध्ये उमेदवार म्हणून उभं करून चूक केली असं जाहीर विधान त्यांनी केलं लोकसभेच्या निवडणुकीनंतर. त्याच्या मोठ्या हेडलाईन झाल्या, लोकांना वाटलं हे काय, हे नाटक आहे का काय वगैरे. तर असेल, राजकीय कारणासाठी देखील असू शकेल. पण त्याची आज परिणती दिसते या विधानात की मी चूक मान्य केली, त्यावेळेला मी चूक केली होती असंही ते म्हणालेत या भाषणात. आत्ता जे भाषण आहे दाखवलं त्याच्यात आधी ते म्हणालेत मी चूक मान्य केली, माझ्या पत्नीला उभं केलं. ते फक्त इतक्या स्पष्ट नाही म्हणाले, मी आधी चूक केली ती मान्य केली आणि मी चूक केली तसं आता तुम्ही चूक करताय. म्हणजे तुम्ही पुतण्याला माझ्याविरुद्ध उभं करताय तर घरातल्या वडीलधाऱ्यांनी हे थांबवायला पाहिजे, घरातली फूट, म्हणजे कोणी तर शरद पवारांनी. त्यामुळे ते आत्ता पुन्हा काकांवर निशाणा साधतायत आणि एकूणच बारामतीमध्ये आपली निवडणूक आहे त्याचा प्रचारच ते आत्ता करतात. त्यामुळे ते काही कुठलाही असा फार मोठा कौटुंबिक कलह वाढू नये किंवा दरी वाढू नये आणि मग ते सांधू कशी वगैरे या चिंतेपोटी बोलत नाही आहेत. आत्ता ते फक्त निवडणुकीच्या यशासाठी बोलत आहेत, भले ते तत्वज्ञान सांगत असते. पण तुम्ही म्हणताय की शरद पवारांवर ते प्रत्यक्षपणे निशाणा साधतायत, पण आपण पाहिलं तर शरद पवारांनी लोकसभेच्या वेळेला सहानुभूतीचं राजकारण केल्याची एक चर्चा होती. आज या सगळ्या विधानांवरून अजित पवार पण तेच करतायत का, तुम्हाला काय वाटतंय? नाही, सहानुभूतीचं राजकारण करायला मुद्दा असा आहे की आता युगेंद्र पवार त्यांच्या विरुद्ध लढत आहेत. युगेंद्र तरुण आहेत, त्यांच्याबद्दल जयंत पाटलांनी उमेदवारी जाहीर करताना काय सांगितलं की बारामतीतल्या जनतेचं आणि कार्यकर्त्यांचं मत आहे त्यांना तिकीट द्यावं म्हणून, आणि ते एज्युकेटेड आहेत आणि नवा चेहरा आहेत. आता एज्युकेटेड हा शब्द अंडरलाईन करून त्यांनी वापरला. आता तो वापरण्याचं कारण स्वाभाविक आहे, अजित पवारांच्या विरोधात ते एज्युकेटेड हाच प्रचार होणार आहे. त्याच्याचबरोबर तुम्ही जे सिंपथी किंवा सहानुभूती म्हणताय, ज्यावेळेला अजित पवार बाहेर पडले राष्ट्रवादी काँग्रेसमधनं आणि एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात गेले, त्यावेळेला स्वाभाविकपणे सहानुभूती ही शरद पवारांनाच मिळणार ना, कारण त्यांचं वय पहिली गोष्ट, त्यात दुर्धर कॅन्सरसारख्या रोगाशी ते लढतात गेली 20 वर्ष, आणि त्यांचं वय, त्यांनी उभी केलेली बारामती आणि त्यांच्या तालमीत तयार झालेला त्यांचा पुतण्या की ज्याचे वडील
निधन पावल्यानंतर त्यांना राजकारणात संधी शरद पवारांनी पहिल्यांदा दिली. आता हे सगळी बॅकग्राऊंड असताना सहानुभूती शरद पवारांनाच मिळणार, तशी काही परिस्थिती अजित पवारांची नाही. ते घरातनं बाहेर पडून मंत्री झालेले आहेत आणि ते स्वार्थासाठी गेलं असं वाटू शकतं. ते भले सांगतात की मी बारामतीच्या विकासासाठीच गेलो आहे बाहेर, पण आज युगेंद्र पवार उभे राहिल्यानंतर सहानुभूती अजित पवारांना मिळण्याची शक्यता नाहीच आहे. त्यामुळेच हे त्यांचं भाषण राजकीयच आहे. त्यामुळे ते आत्ता फक्त एक ब्लेम देऊ बघतात शरद पवारांना की वडीलधाऱ्यांनी अडवायला पाहिजे होतं, मी चूक मान्य केली, माझ्या पत्नीला उभं केलं, यांनी ही चूक करायला नको होती. त्यांना ती चूक टाळता आली असती. पण अजित पवारांना पश्चात बुद्धी होती ना. शरद पवार हे अतिशय सहेतुकपणे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनेच त्यांनी पुतण्याला उभं केलंय. त्यांना पूर्णपणे सिद्धच करायचं असेल की खरा पवार मीच आहे आणि ती लढाईच आहे त्यांची, भले काही वाटो घरातले दरी सांधो न सांधो, आज ते एकमेकाच्या विरुद्ध उभे आहे, ती वस्तुस्थिती आहे. आणि युद्धामध्ये म्हणजे अर्जुनाला गीता सांगितली तेव्हा त्याला हेच सांगितलं होतं, समोर तुझे काका मामा पुतण्यात पण तुला युद्ध करायचे, तीच आत्ता परिस्थिती आहे. त्यामुळे त्या युद्धातलं त्यांचं भाषण आहे, या पलीकडे काही नाही. बरोबर आहे. आपण थोडंसं आता मनसेकडे येऊया की मनसे आपण पाहिलं या विधानसभा निवडणुकीत बऱ्यापैकी जागा लढवतीये. एक चर्चा आहे राज ठाकरे यांचा जो चिरंजीव आहेत जे अमित ठाकरे, ते माहीम मतदारसंघातना निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तिथे शिंदेकडून म्हणजे शिवसेनेकडून सदा सरवणकर आहेत. तर कुठेतरी सदा सरवणकरांनी उमेदवारी मागे घ्यावी असा कुठेतरी एक भाजपा नेत्यांना म्हणजे आशिष शेलारांनी पण असं एक विधान केलं किंवा केसरकरांचं एक विधान आलं. तर मनसेनं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेनं 9 ते 10 जागांवर समझोत्याचा प्रस्ताव शिवसेनेला दिल्याची चर्चा आहे. माहीम असेल, शिवडी असेल किंवा वरळी असेल, कल्याण ग्रामीण अशा त्यातल्या काही जागा आहेत. तर मृणालिनी मॅडम, या प्रस्तावाचं काय होईल आता? थोडंसं कॉम्प्लिकेटेड रिलेशन झालेलं आहे मनसे आणि महायुतीचं, असं मला आत्ता या क्षणी वाटतं आहे. की समजा हा 10 जागांचा प्रस्ताव जर मान्य केला गेला आणि तिथे मनसेला एक सेफ पॅसेज द्यायचा निर्णय घेतला गेला, तर मग मनसे ही महायुतीची बी टीम आहे हे सरळ सरळ स्पष्ट होईल. राज ठाकरे अत्यंत कर्तृत्ववान नेता म्हणून समोर येऊ बघत होते. त्यांच्या भाषणात विचार असायचा, नव्या युगाची काहीतरी एक आज त्यांच्या बोलण्यातनं प्रतिबिंबित व्हायची. पण ते सगळं राजकारण त्यांच्या दुर्दैवानी संपलं. ते संपल्यानंतर राज ठाकरे जिथे संधी मिळेल तिथे जायला लागले आणि त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आता लोकसभेनंतर केवळ काही दिवसात ते स्वतंत्रपणे स्वतःचा पक्ष उभा राहण्याचे प्रयत्न करू बघतायत, जे प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहेत. महाराष्ट्राच्या या बजबजपुरीमध्ये खरोखरच या राज्याचा विचार करणाऱ्या एका जेन्युइन पक्षाची गरज आहे. राज ठाकरे ती गरज पूर्ण करू शकतात, करतील का माहीत नाही, पण शक्यता निश्चितपणे आहे. ती शक्यता असताना ते जर महायुतीसाठी 10 जागांचा प्रस्ताव ठेवत असतील आणि त्यांची सहानुभूती मिळवत असतील तर जनतेला ते आवडत नाही, पब्लिक या जमता नाही. ते जर अत्यंत उत्तमपणे पाय रोवून उभे राहिले आणि त्यासाठी मग ते वोट कटिंग वगैरे हे सगळं पडद्याआडून चालत असतं, पण पडद्याआडून चालणाऱ्या गोष्टी जर प्रत्यक्ष समोर आल्या तर मग जनतेला ते नाही आवडत. जनता सुज्ञ असते, जनतेला पडद्यामागचंही कळत असतं, पण पडद्यावर तरी क्लीन असावं असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे खरंच हा 10चा प्रस्ताव इतका खुलेपणाने ठेवला गेला आहे का? आणि अमित ठाकरे या राजकारणात उतरले आहेत, त्यांनी विधान केलं आहे की मागची परतफेड म्हणून मला काही तुमचं सहानुभूती वगैरे नको आहे. ते एक नेत्याचा मुलगा बोलतोय असं एक चित्र असेल. जसं युगेंद्र पवार हे राजकारणात अत्यंत नवीन आहेत, बारामतीमध्ये पवार घराणं सोडून कोणी लायक सापडतच नाही का हो? तसा प्रश्न अमित ठाकरेंबद्दलही विचारला जाऊ शकतो की अमित ठाकरे यांचं काय कर्तृत्व आहे, आदित्य ठाकरे यांचं काय कर्तृत्व होतं. पण एक संधी त्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून मिळत असते. आणि अमित ठाकरे मनसेच्या तरुण वयोगटामध्ये लोकप्रिय आहेत असं बोललं जातं. त्यामुळे त्यांनी सरळ सरळ असं त्यांच्यासाठी काहीतरी ॲडजस्टमेंट न करता त्यांनी उत्तम रीतीने तयारीत उतरणं आणि जे काय मतं मिळत आहेत ती घेणं हे उत्तम ठरेल. अशा 10 जागांचा प्रस्ताव आणि मागून काहीतरी चालू आहे हे काही त्यांच्या पक्षाच्या हिताचं नाही, महायुतीच्या हिताचं निश्चित असू शकेल. शैलेंद्र सर, पण हा जो काही मनसेचा कथित प्रस्ताव आहे तो द्यायला उशीर झालाय का आणि याचे पडसाद काय उमटू शकतात, काय सांगाल? 2 गोष्टी अशा आहेत की राज ठाकरेंनी निवडणुकीमध्ये माझा पक्ष वाढवायचा या हेतूने आणि त्या जाहीर भूमिकेसह उडी घेतली आणि सगळीकडे जागा लढणार असं ते म्हणाले.
आता हा सगळा प्रश्न निर्माण कधी झाला आहे? 2-3 दिवसापूर्वी जेव्हा आशिष शेलार म्हणाले की अमित ठाकरे हे निवडून यायला पाहिजेत, या पद्धतीचं विधान त्यांनी केलं. आता आशिष शेलार यांच्यावर मुंबईतली सगळी धुरा दिलेली आहे मुंबईत भाजपची, की त्यांनी मुख्यत्वे भूमिका बजावावी, मुंबईतल्या जागा जास्त याव्यात म्हणून. त्यावेळेला जेव्हा ते म्हणत आहेत की सदा सरवणकर जे विद्यमान आमदार आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे, तिथे अमित ठाकरेंसारखा युवक निवडून आला पाहिजे असं जर भारतीय जनता पक्षाचाच नेता म्हणत असेल तर याचा अर्थ काय? भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा पक्ष या तिघांच्यापैकी त्यांच्या उमेदवारालाच हारावा अशी इच्छा ते व्यक्त करतात अप्रत्यक्षपणे. याचा अर्थ हा समझोत्याचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाकडनं आला आहे. आणि त्याचं कारण काय आहे तर समान शत्रू, आपल्या सगळ्यांचा शत्रू उद्धव ठाकरेंचा उमेदवार आहे, हा त्यातला मुद्दा आहे. आणि तसं जर असेल तर राजकारणामध्ये शत्रूचा शत्रू तो मित्र या न्यायाने आज हे दोन्ही आघाडी आणि युती या दोन्हीकडे होणार आहे. त्यामुळे तो संधी साधूपणा किंवा विजयाची शक्यता असणं आणि त्यासाठी थोडासा त्याग केला, म्हणजे सदा सरवणकर विद्यमान आमदार आहेत पण ठीक आहे थोडं बॅकसीटला घेऊया. वरळीत आदित्य ठाकरेंना पराभूत करायचं असेल तर मग संदीप देशपांडेंनी मदत करायची आहे का मिलिंद देवरांना? त्याच्यानंतर अजय चौधरींच्या तिकडे बाळा नांदगावकरांना हे मदत करणार आहेत का महायुतीचे सगळे लोक? हे सगळे प्रश्न निर्माण होतात. आणि त्यामुळेच या मृणालताई म्हटल्या तशी राज ठाकरेंची विश्वासार्हता का राहत नाही तर हा त्यांच्या मजबुरीचाही प्रॉब्लेम आहे. कारण असं की ते कुठेही निवडणूक लढले तरी ते जास्ती मतं कोणाची खाणार आहेत तर शिवसेनेचीही खातील आणि भारतीय जनता पक्षाचीही खातील आणि आता एकनाथ शिंदेंची खातील ना. ठाण्यात लढतील तेव्हा एकनाथ शिंदेंची काही मतं खातीलच ना ते, आणि भारतीय जनता पक्षाची खातील. ग्रामीण भागात काही ठिकाणी राष्ट्रवादीची खातील, काही ठिकाणी शिवसेनेची खातील, जिथे भारतीय जनता पक्ष पश्चिम महाराष्ट्रात स्ट्रॉंग नाही आहे तिथे. त्यामुळे हा त्यांच्यावर आरोप होत राहणार जोपर्यंत ते तुल्यबळ किंवा सक्षम होत नाहीत तोपर्यंत. त्याला सातत्यपूर्ण त्यांना पक्ष चालवावा लागेल अतिशय गांभीर्याने, पण त्यांच्यावर हे आरोप होत राहतील. आणि या प्रस्तावाचं काय होईल हे मात्र आपल्याला 4 तारखेनंतर सांगता येईल, कारण माघारीची तारीख ती आहे आणि तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी स्पष्ट होईल चित्र. तिघही रिंगणात राहतात का बाळा नांदगावकर विरुद्ध अजय चौधरी इलेक्शन होते आणि मिलिंद देवरा विरुद्ध आदित्य ठाकरे सरळ फाईट होते का त्या तिरंगीत ते असं काही प्लॅन करतात की फक्त आदित्य ठाकरेंचीच मतं खावीत, हे आपल्याला तेव्हा कळेल. बरोबर आहे. म्हणजे आता सगळं चित्र जे आहे ते 4 तारखेला स्पष्ट होणार आहे. तर आता कार्यक्रमाच्या पुढच्या सेगमेंटमध्ये आपण पुणे जिल्ह्यातील लक्षवेधी लढतींचा आढावा घेणार आहोत आणि चर्चाही करणार आहोत. घेऊया हा आढावा. पुणे जिल्ह्यात विधानसभेचे 21 मतदारसंघ आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात हे मतदारसंघ विभागलेले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर गेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांचा विचार केला तर सद्यस्थितीत महायुतीकडे सर्वाधिक 17 आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत मात्र 11 मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालं आहे तर महायुतीला 10 मतदारसंघांमध्ये मताधिक्य होतं. पुणे जिल्ह्यातली सगळ्यात चर्चेत असलेली जागा म्हणजे बारामती मतदारसंघ. या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार म्हणजेच काका विरुद्ध पुतण्या अशी नवीन लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाकडून रिंगणात आहेत. अजित पवार कायम या मतदारसंघात मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत. मात्र या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला बारामतीतून मताधिक्य मिळालं नाही. इंदापूर मतदारसंघातली लढत देखील यावेळी रंगतदार ठरेल अशी अपेक्षा आहे. भाजपा सोडून तुतारी हातात घेतलेले हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे यांच्यात पुन्हा लढत होणार असून गेल्या निवडणुकीत भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी हर्षवर्धन पाटील भाजपात होते, मात्र ते देखील महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देऊ शकले नाहीत. जुन्नर मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर नक्की कोणत्या पवारांसोबत आहेत हा चर्चेचा विषय ठरला. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसनं अतुल बेनके यांना पुन्हा रिंगणात उतरवलं आहे तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं सत्यशील शेरेकर यांना मैदानात उतरवलं आहे. चिंचवड मतदारसंघावर दिवंगत लक्ष्मण जगताप यांचं प्राबल्य होतं. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप निवडून आल्या. मात्र आता भाजपानं त्यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी दिली असून त्यांच्यासमोर राहुल कलाटे यांचं आव्हान आहे. मावळमध्ये महायुतीमधल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षांमध्ये एकमेकांबद्दल नाराजी आहे. त्यामुळं भाजपाच्या बाळा भेगडे यांनी महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांच्या उमेदवारीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांच्या उमेदवारीवर भाजपा नेते नाराज असल्याची चर्चा आहे. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील विरुद्ध माजी आमदार काँग्रेसचे चंद्रकांत मोकाटे यांच्यात लढत होणार आहे.
कसब्यामध्ये पुन्हा रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने आमने सामने आहेत. इथं भाजपाचे जिल्हाध्यक्ष धीरज घाटे नाराज आहेत. खडकवासला मतदारसंघामध्ये यावेळी तिरंगी लढत होणार आहे. पुणे शहरातल्या मतदारसंघांमध्ये यंदा महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर मनसेचं आव्हान देखील असणार आहे. त्यामुळे यंदा पुणे जिल्ह्यातील लढती रंगतदार होतील अशी अपेक्षा आहे. शैलेंद्र सर, आपण मगाशी बारामतीबद्दल बोललोच. काका विरुद्ध पुतणे असा संघर्ष आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे. एक वर्तुळ पूर्ण झालंय. पवार विरुद्ध पवार या लढतीकडे तुम्ही कसं पाहताय? कारण लोकसभेत सुप्रिया सुळेंना इथं मताधिक्य मिळालं होतं. काय सांगाल? नाही, तिथे आहे ना, म्हणजे आज अजित पवारांच्या पत्नी लढल्या त्यावेळेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही लढत कशी होईल याविषयी एक उत्सुकता होती. आणि त्यावेळेला सुनेत्रा पवारांच्या बाजूने असलेल्या गोष्टी कुठल्या होत्या? ते एकतर अजित पवारांचं काम आणि पुण्य, त्याबरोबरच ते महायुतीच्या घटक असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचं जिथं प्राबल्य तो खडकवासला विधानसभा मतदारसंघ, जिथनं त्यांना मताधिक्य सर्वाधिक मिळायला हवं, की जे 19च्या निवडणुकीत कांचनकुल यांना मिळालं त्यापेक्षा जवळपास 1/3पेक्षाही कमी मताधिक्य सुनेत्रा पवारांना मिळालं. त्यामुळे त्यांचा पराभव होण्याचं ते एक महत्त्वाचं कारण आहे की अजित पवारांची पुण्याही कमी पडली. याहीपेक्षा घटक पक्षातले मतं ट्रान्सफर झाली नाहीत आणि भारतीय जनता पक्षाचे मतदार जे आहेत परंपरागत ते नाराज होते अजित पवारांना घेतल्यामुळे. हे फार मोठं कारण सुनेत्रा पवारांच्या पराभवाचं होतं. आज बारामतीतली लढत आहे ती विधानसभेची लढत आहे की जिथे अजित पवार स्वतः विक्रमी मतांनी निवडून येतात. त्यामुळे तो त्यांचा बालेकिल्ला आहे, त्यांचा मतदारसंघ आहे. आणि ते पवारांशी संघर्ष करून बाहेर पडले तेव्हा ते काय म्हणत होते की सुरुवातीला शरद पवारांचाच हा तालुका आहे आणि त्यांचाच मतदारसंघ आहे, पण गेली 30 वर्ष विकास कामं मी केली आहेत. त्यामुळे विकास कामं करणारे अजित पवार म्हणून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आता युगेंद्र पवार जे आहेत ते तितके तुल्यबळ उमेदवार आहेत का नाही, तर मला स्वतःला ते तितके तुल्यबळ वाटत नाहीत. पण त्याच्या मागे ताकद शरद पवारांची आहे. शेवटी त्यांच्या मागे सुप्रिया सुळे आहेत. त्यामुळे ही लढत निश्चितपणे रंगतदार होईलच. पण कदाचित असंही होऊ शकतं की निकाल जो आहे तो प्रेडिक्ट करणं म्हणजे हे खूप अवघड आहे बारामतीमध्ये. कारण जे बारामतीच्या लोकसभेच्या वेळेला झालं त्यावेळेला अनेक लोक तोंडावर आपटले माझ्यासह. त्यामुळे निकालाचा अंदाज व्यक्त करण्यापेक्षा तिथे नंतर विश्लेषण करायला कदाचित मजा येईल की कोणाची मतं मिळाली कोणाची नाही. त्यामुळे निवडणूक रंगतदार होईल का नाही हे पण सांगता येत नाही. कदाचित सुनेत्रा पवारांच्या पराभवासाठी घरातनं जास्त असेल की युगेंद्रचा पराभव होईल हे गृहीत धरूनही दिलं असेल. आपल्याला माहीत नाही पवार किती सिरियसली ती निवडणूक लढतील. कदाचित हरण्यासाठी उभं केलं असेल, आपल्याला माहीत नाही. पवारांनी म्हणजे पवारांच्या राजकारणाचं एकमेव व्यवच्छेदक लक्षण जे असं आहे की त्यांचा कोणालाही अंदाज लावता येत नाही. तेव्हा त्यांनी आपल्या नातवाला, आता या नातवाला हरण्यासाठी उभं केलं का जिंकण्यासाठी हेही कळणार नाही. ते कदाचित नंतरच कळेल पोस्टवर अनालिसिस सारखं. त्यामुळे आत्ता तरी मी असं नाही म्हणणार रंगतदार होईल का होणार नाही. काही होऊ शकतं बारामतीत हे नक्की, कारण तिथे शरद पवार प्रमुख आहेत. तेच काही होऊ शकतं. म्हणजे ही लढत जी आहे त्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. मृणालिनी मॅडम काय सांगाल? मला वाटत नाही पवारांनी युगेंद्र पवार यांना लढण्यासाठी उभं केलं आहे. कारण बारामती हा मतदारसंघाचं व्यवस्थापन संपूर्णपणे अजितदादा पवार गेली काही वर्ष करत असले तरी ते फॅमिलीचे प्रमुख आहेत. आणि कोणालाही असा पराभव करून घेणं हे आवडत नाही, ते पवार असले तरी. पण हॅव्हिंग सेड दॅट, ज्याप्रमाणे सुप्रिया सुळे यांना लोकसभेत पाठवण्याचा निर्णय बारामतीच्या जनतेने घेतला, अजितदादांनी खूप मोठं काम केलं असलं तरी तसं कदाचित असं होऊ शकतं की बारामतीचे आमदार म्हणून अजितदादाच आपलं प्रतिनिधित्व करू शकतात. त्यांनी विकासाची कामं केली आहेत. यंत्रणांचा दबाव आला होता, स्पर्धात्मकता वाढली होती, ताण वाढवून त्यांनी त्यांची बाजू बदलली, ते काकांच्या विरोधात गेले. म्हणून बारामतीच्या लोकसभा मतदारसंघात त्यांना जे काय धडा शिकवायचा होता तो मतदारांनी शिकवला. आसपासचे जे स्पर्धक होते त्यांना देखील अजितदादा मोठे झालेले नको होते. त्यामुळे खडकवासला जिथे भारतीय जनता पक्षाने त्यांच्यासाठी नाराजी असली तरी उत्तम काम केलं आणि मतदान झालं, ते वगळता अजितदादा पवार यांना त्या मतदारसंघात पत्नीच्या रूपाने हार स्वीकारावी लागली. पण बारामती विधानसभा मतदारसंघात कदाचित हे चित्र पूर्णपणे वेगळं असू शकेल. दादा हे काही खूप क्षमतेचे नेते आहेत असं लोकसभेच्या निकालांनी दाखवलं नाही. पण त्याचबरोबर दादांची मायक्रो मॅनेजमेंट, दादांचं विधानसभा मतदारसंघातलं काम हे लक्षात घेता बारामती दिल्लीसाठी वेगळं मतदान करेल
आणि कदाचित मुंबईसाठी वेगळं मतदान करू शकेल. बरोबर आहे. म्हणजे विधानसभेची सूत्र समीकरणं जी आहेत ती या मतदारसंघात वेगळी असूही शकतात. मॅडम मला सांगा, इंदापूरमध्ये भाजपाची साथ सोडून हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेतली. पुन्हा दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील आमने सामने आहेत. हर्षवर्धन पाटलांचा तुतारी हाती घेऊन लढण्याचा निर्णय जनतेत किती अपील होईल असं वाटतंय तुम्हाला? एकतर हर्षवर्धन पाटील एक महत्त्वाचे नेते आहेत. युती सरकार असल्यापासून केवळ स्वतःचा नाही तर काही आमदारांवर हर्षवर्धन पाटील यांचा निश्चितपणे प्रभाव आहे. पण ते भारतीय जनता पक्षात का गेले होते तर त्याचं उत्तर मी नाही, त्यांनीच दिलं आहे की रात्रीची झोप मला उत्तम प्रकारे लागावी म्हणून जे काय त्यांच्या दूध संघावरचे वगैरे आरोप होते ते लक्षात घेत ते भारतीय जनता पक्षात गेले असावेत असं मानायला जागा आहे. दत्ता भरणे यांनी त्यांना 2 वेळा निर्णायक रीतीने पराभूत केलं होतं. यावेळेला तसं होईल का हे आत्ता तरी सांगता येत नाही, कारण त्या भागातली पवार साहेबांची जी काय कार्यपद्धती आहे, पुण्याई आहे, मतदार आहेत, ते हर्षवर्धन पाटील स्वतःकडे घेऊ शकतात का यावर बरंच अवलंबून राहील. दत्ता भरणे सामान्य कार्यकर्ता म्हणून तिथे वर आलेले आहेत. अजितदादांच्या विरोधात जर लाट असेल आणि ती आत्ता कायम असेल तर दत्ता भरणे यांना त्याचं भोग भोगावे लागतील. त्याच वेळेला हर्षवर्धन पाटील जे हुशार नेते आहेत त्यांना जी आघाडीची एकत्रित मतं आहेत, म्हणजे तिथे उद्धव ठाकरे यांना मानणारा काही वर्ग आहे का, तिथे काँग्रेस ज्या पक्षाशी हर्षवर्धन पाटलांचे उत्तम संबंध होते ते मदत करणार का, हे सगळं दिसणार आहे. फक्त मला असं वाटतं की जो काय महाराष्ट्रात खेळला झाला गेल्या 5 वर्षातला त्याचं उत्तम उदाहरण एक इंदापूरमध्येही दिसतंय. अशा वेळेला जनता खरंच पक्ष सोडून गेलेल्यांना माफ करते की त्यांचं प्रतिनिधित्व विधानसभेत सातत्याने करणाऱ्या नेत्यांच्या मागे ते उभं राहणं पसंत करते. हे या निकालांमुळे दिसेल. बरोबर आहे. आपण थोडंसं चिंचवडबद्दल पण बोलूया. शैलेंद्र सर, अश्विनी जगताप यांना उमेदवारी नाकारली आणि त्यांचे धीर शंकर जगताप यांना भाजपानं उतरवलंय. समोर राहुल कलाटे आहेत, मात्र राष्ट्रवादीचे नाना काटे सुद्धा बंडखोरीच्या प्रयत्नात आहेत. काय सांगाल? तुम्हाला सांगू का, कलाटे हे यापूर्वीही पराभूत झालेले आहेत. एकदा शिवसेनेकडनं एका अपक्ष म्हणून आणि सगळ्यांचे उमेदवार असतानाही. आणि दुसरी गोष्ट अशी की नाना काटेंची बंडखोरी त्यांना होणार आहेच आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन म्हणजे तुम्ही जे सांगितलं नाही ते मी सांगतो की भाऊसाहेब बोहिरांनी पण अर्ज भरला आहे तिथे. त्यामुळे तिथे जर अशी निवडणूक झाली तर जगतापांचं प्राबल्य तिथे आहे आणि लक्ष्मण जगतापांची पुण्याही स्वतःची खूप आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण प्रभावी असताना, अजित पवारांचं पिंपरी चिंचवडवर पूर्ण एक हाती सत्ता असताना बाहेर पडून अपक्ष म्हणून निवडून येण्या इतकी ताकद लक्ष्मण जगतापांची होती. त्यामुळे त्यांच्या पत्नी मागच्या वेळेला उभ्या राहिल्या, त्या निवडून आल्या. मात्र यावेळेला त्यांचे दीर म्हणजे लक्ष्मण जगतापांचे बंधू आहेत, त्यांना तिकीट दिलं आहे. त्यांच्याविषयी व्यक्तिगत जरी थोडीफार नाराजी जरी असली तरी देखील त्यांची ताकदच मुळात जास्त आहे शंकर जगतापांची. आणि त्यामुळे कलाटे असतील किंवा भाऊसाहेब बोहीर असतील आणि नाना काटे असतील यांच्या उमेदवारीमुळे मला असं वाटत नाही की तिथली निवडणूक खूप रंगतदार होईल. चौरंगी झाली तर फायदा जगतापांनाच होईल असं स्पष्टपणे दिसतं तिथे. बरोबर आहे सर. आपण थोडं कसब्याबद्दल बोलूया. आपण कसब्याची निवडणूक म्हणजे पोटनिवडणूक होती, खूप गाजली होती. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर तिथं पोटनिवडणूक झाली होती. तेथे काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. यंदाही आपण पाहिलं तर धंगेकर विरुद्ध रासने असा सामना आहे. मात्र रासने यांच्या उमेदवारीवर धीरज घाटे जे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. इथे पक्षातच नाराजी आहे. पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या रासनेंना पुन्हा उतरवण्याची गरज का वाटली पक्षाला, काय सांगाल? त्याचं साधं कारण असं आहे की सगळ्याच पक्षांनी तिकीटं देताना विनॅबिलिटी किंवा जिंकून येण्याची क्षमता किंवा शक्यता या गोष्टी विचारात घेतल्या आहेत. आणि माझीही माहिती अशी आहे कारण मी त्या मतदारसंघात राहतो. आणि कसब्यामध्ये मागच्या वेळेला ज्यावेळेला पोटनिवडणूक झाली त्यावेळेला मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर जेव्हा रवींद्र धंगेकर लढले तर ते सुद्धा काँग्रेसमध्ये बाहेरनं आलेले उमेदवार होते. ते शिवसेनेत होते, त्यानंतर मनसेत गेले आणि त्यानंतर ते काँग्रेसमध्ये येऊन निवडणूक लढले आणि जिंकून आले बाय इलेक्शनला. पण त्यावेळेला हेमंत रासने यांच्याबद्दलची नाराजी किंवा ते नौखे उमेदवार आहेत असं तर चंद्रशेखर बावनकुळेंनी निवडणुकीनंतर सांगितलं. म्हणजे आमचा उमेदवार चुकला इथपर्यंत त्यांनी विधान केलं होतं. मग तोच उमेदवार आत्ता बरोबर कसा असा प्रश्न येईल. तर त्या अपयशानंतर हेमंत रासनेंनी खूप ग्राउंड कव्हर केलं असं मानायला जागा आहे. कारण त्यांच्या मागे दगडूशेठ हलवाई मंडळासारखं मंडळ आहे. दुसरी गोष्ट अशी की आत्ता भारतीय जनता पक्ष खूप जास्ती ताकदीने तिथे लढतो आहे. त्याच्या पुढची गोष्ट अशी की मागच्या वेळेला ब्राह्मण समाज नाराज आहे असा जो प्रचार केला गेला
त्या वॉर्ड क्रमांक 15 नावाचा भाग आहे त्या मतदारसंघातला, की जिथे सदाशिव पेठ पुणे 30 हा भाग आहे मुख्यत्वे, की जो राज्यभर प्रसिद्ध आहे विशिष्ट वैशिष्ट्यांसाठी तिथल्या. तर त्या पुणे 30 मधल्या वॉर्ड क्रमांक 15 मध्ये सुद्धा दंगेकरांना चांगली मतं मिळाली होती. पण त्याच दंगेकरांनी पोटनिवडणूक जिंकल्यानंतर जेव्हा लोकसभा लढवली मुरली मोहोळ यांच्या विरोधात, त्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधातल्या निवडणुकीत कसबा असेंब्ली सेगमेंटमध्येच दंगेकरांना पिछाडी बरोबर आहे. मिळाली आणि त्यांची मतं कमी झाली. तर मतदार लोकसभेला वेगळा विचार करतात, विधानसभेला वेगळा विचार करतात, पोटनिवडणुकीलाही वेगळा विचार करतात आणि पोटनिवडणुकीला तितक्या उत्साहाने समोर जातही नाहीत. तर यावेळेला ती सगळी कसर भरून निघेल असं मला आत्ता तरी वाटतं. त्यामुळे ती निवडणूक मागच्या वेळेला झाली त्याच्यापेक्षाही जास्ती रंगतदार होईल असं पण आत्ता चित्र. आताही कुठेतरी तिथे ब्राह्मण उमेदवार द्यायला हवा होता अशा चर्चा पुन्हा रंगल्यात. नाही, चर्चा कुठे रंगल्यात हे जास्ती महत्त्वाचं. धीरज घाटेंनी नाराजी व्यक्त केली म्हणजे फेसबुकची पोस्ट टाकली, पण ते पक्षाचं काम करणार नाहीत अशी शक्यता नाही. जसं चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात बालवडकरांनी नाराजी व्यक्त केली, मी आधी लढणारच असं म्हणाले. पर्वती मतदारसंघातही एक नगरसेवक म्हणजे धीरज घाटेंनी उघड नाराजी व्यक्त केली. हो बरोबर आहे ना, उघड व्यक्त केलीच आहे. त्याचं त्याला काहीतरी वेगळं पदरात पाडून घ्यायचं असेल ना. त्यामुळे ही बंडखोरी सगळीकडे आहे, स्पर्धा सगळीकडे आहे आणि आत्ता नाही तर कधी नाही असं त्यांना वाटतं. त्यामुळे त्यांनी जी पोस्ट टाकली होती की हिंदुत्वनिष्ठ वगैरे, तर ते हिंदुत्वनिष्ठ आहेत, त्यांनी कडवे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यामुळे कदाचित तिकीट मिळालं नसेल त्याचाही ते विचार करतील ना. सर्वसमावेशकता हा पण एक गुण असतो ना राजकारणात, त्यामुळे त्याचेही परिणाम होऊ शकतात ना. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पक्षाने विनाविरोध लक्षात घेऊनच रासनांना तिकीट दिलं असेल आणि त्यामुळे आत्ताची निवडणूक निश्चितपणे चुरशीची होईल असं मला वाटतं. तुम्ही म्हणताय चुरशीची होईल, पण ह्याच्यात मनसे फॅक्टर किती काम करू शकतो? मनसे फॅक्टर आहे, पण मनसेकडे खूप तोलामोलाचे उमेदवार नाहीत तिथे कसब्यामध्ये. म्हणजे आता पुण्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर मुळात शिवसेनाच खूप कमी होती पहिल्यापासून. कोथरूड भागामध्ये शशिकांत सुतार होते, तिकडे जास्ती होती. त्याच्यानंतर रमेश बोडके होते कसब्यातले, तिकडे होती. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही आणि शिवसेनेकडे मोठं नेतृत्व नाही. त्यातनं फुटलेली मनसे, दीपक पायगुडे 2दा आमदार होते, ते आता राजकारणात तितकेसे सक्रिय नाहीत. त्यामुळे मनसेचा उमेदवार जी मतं मिळवेल ती निश्चितपणे दोघांचीही असतील. म्हणजे भारतीय जनता पक्षाचीही खाईल, शिवसेनेची खाईल आणि उद्धव ठाकरेंचीही खाईल, म्हणजे महायुतीची खाईल आणि महाविकास आघाडीची खाईल. त्यामुळे ती निवडणूक आहे ती खूपच इंटरेस्टिंग होईल असं आत्ता चित्र आहे कसब्यात. बरोबर आहे. मृणालिनी मॅडम, आपण आता कसब्याबद्दल बोलतोय तर कोथरूडमध्ये गेल्या निवडणुकीतही आपण पाहिलं तर चंद्रकांत पाटलांबद्दल त्यांच्या पक्षातूनच नाराजी होती. मेधा कुलकर्णींनी ती उघडपणे बोलूनही दाखवली होती. आता काय सध्या चित्र आहे, काय सांगाल? कोथरूड भागामध्ये मेधा कुलकर्णींनी अत्यंत उत्तमरित्या काम केलं होतं. त्यांचा घराघरात संपर्क होता. एक महिला आपली आमदार आहे याचा पुणेकरांना सार्थ अभिमान होता. त्यावेळेला कोणतीही पूर्वकल्पना न देता चंद्रकांतदादा पाटलांना तिथे आणलं. ते कोल्हापूरचे आहेत, ते बाहेरचे आहेत, अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालं. गेल्या 5 वर्षामध्ये चंद्रकांतदादांनी हे सगळे आक्षेप दूर करायचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. एकतर उजव्या परिवाराची पूर्ण यंत्रणा त्यांच्यासाठी काम करते आहे. त्यांनी गेल्या काही वर्षात आपला संपर्क तिथे वाढवला आहे. दुसरं असं की मेधा कुलकर्णी यांचं राजकीय पुनर्वसन भारतीय जनता पक्षाने अत्यंत उत्तमरित्या केलेलं आहे. त्यांना राज्यसभेत पाठवलं आहे. आता त्या जर माझ्या पक्षासाठी चंद्रकांतदादांना मतं द्या असं म्हणायला प्रचारासाठी बाहेर पडल्या तर त्याचा फायदा होईल. 5 वर्षात जे काय करता येईल ते करण्याचे प्रयत्न. कोथरूड मतदारसंघाचं साधारणतः प्रो मोदी असलेलं चित्र, या सगळ्याचे फायदे चंद्रकांतदादा पाटलांना होऊ शकतात असं मला इथे बसून वाटतं. शिवाय तिथे तुल्यबल उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडींनी नेमकं काय केलेलं आहे तेही आत्तापर्यंत कळलेलं नाही. काही वेळेला काय असतं की संघटनेतली जी माणसं असतात, चंद्रकांतदादा पाटील हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून समोर आलेलं नेतृत्व आहे. ते व्यक्तिगत करिश्मापेक्षा पक्ष बांधणीवर, संघटनेवर भर देतात. तो दादांनी 5 वर्षात दिला असावा असं वाटतं. आणि तरी जी काय त्यांच्याबद्दल नाराजी असेल, हे बाहेरचे आहेत म्हणून, ती मोदीत्वामुळे, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचं सरकार येऊनही त्यांना सत्तेत संधी न मिळाल्यामुळे कोथरूड भागात जी काय सहानुभूती असेल या सगळ्या घटकांबद्दल, त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांना निवडणूक खूप कठीण जाईल असं मला वाटत नाही. बरोबर आहे. पुण्याबद्दल आपण बोललो. थोडंसं शैलेंद्र सर मुंबईबद्दल बोलूया. आज आपण भाजपाची यादी पाहिली तर बोरिवलीमधनं संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुनील राणे इथून गेल्यावेळी भाजपाचे उमेदवार होते, त्यांना देण्यात आलेली नाही आहे.
पण आता या उमेदवारीवर माजी खासदार जे आहेत गोपाळ शेट्टी त्यांनी मात्र आक्षेप घेतलाय, आम्हाला बाहेरचा उमेदवार नको, आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय जाहीर केलाय. उद्या ते उमेदवारी अर्जही भरणार आहेत. काय सांगाल याविषयी? मी तुम्हाला एक सांगतो की संजय उपाध्यायांना तिकीट दिलं तर ते उत्तर भारतीय लोक किंवा एकूण सर्वसमावेशकता, कारण राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पक्ष, परंतु गोपाळ शेट्टींची ताकद जी आहे ती खूप जास्त आहे. गोपाळ शेट्टी हे खासदारकीला निवडून आले होते आणि मी त्यावेळेला त्यांचा खासदारकीचा मतदारसंघ कव्हरही केला होता. उर्मिला मातोंडकर त्यांच्याविरुद्ध लढल्या होत्या आणि अक्षरशः म्हणजे जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण ज्याला डिस्पेन्सरी म्हणतो ना, OPD आउटपेशंट डिपार्टमेंट, तसं गोपाळ शेट्टींकडे रोज सकाळी 800 ते 1000 लोक त्यांची कामं घेऊन येतात आणि ते ती कामं करतात कुठल्याही प्रकारची. त्याचं कारण असं की नगरसेवकाचं काम कुठलं, आमदाराचं कुठलं, खासदाराचं कुठलं, ही विभागणी असते ती प्रशासकीय पातळीवर असते. एखादा खासदार जर त्याच्याकडे आलेल्या नागरिकावर चिडला की हे नगरसेवकाच्या लेवलचं काम आहे, मला कशाला सांगतो, पाणी येत नाही तर मी काय करू, तर तो नागरिक नाराजच होत असतो कुठेतरी, कारण त्याला त्याचं काम होण्याशी मतलब असतो. आणि तो गोपाळ शेट्टींचा खूप मोठा प्लस पॉईंट आहे की ते लोकांची कामं प्रचंड प्रमाणात करतात आणि ती कुठल्याही प्रकारची असू दे, म्हणजे सनदशीर अर्थात. त्यामुळे गोपाळ शेट्टी हा काम करणारा लोकप्रतिनिधी असल्यामुळे ते जर नाराज होऊन अपक्ष भरणार असतील तर निश्चितपणे धोक्याची घंटाच आहे महायुतीला. त्यामुळे महाविकास आघाडीतली भांडणं रोजच्या रोज बाहेर येत होती, तसं महायुतीतली सुद्धा, जसं आपण आत्ता इथे काही उदाहरणं देतोय, तर बंडखोरी ही होतेच. आणि मागच्या एपिसोडमध्ये हे मी बोललो होतो, जसं भुजबळांचा पुतण्या गेला, नायकांच्या मुलांनी नवी मुंबईत लढायचं ठरवलं मंदा म्हात्रेंच्या विरुद्ध, असं अनेक ठिकाणी होईल. पण ते एकूण 288 जागांमध्ये किती ठिकाणी होईल ते प्रमाण कमी दिसतंय हे निश्चित खरंय. बंडखोरीचं आव्हान महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, दोन्हीकडे राहणार आहे. तर राजकारणातल्या गंभीर चर्चेनंतर आता वातावरण थोडं हलकं फुलकं करूयात. पाहूयात दिवसभरातले काही खुमासदार किस्से. आघाडीत 3 प्रमुख घटक पक्षांना प्रत्येकी 90 जागा वाटपाचं सूत्र आणलं कुठून, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यमांनाच विचारून चक्रावून सोडलं. 90चा फॉर्म्युला सगळा ठरला होता. 99 जागा काँग्रेसकडून घोषित झालेल्या. तुम्हाला ते आकडे कुठून येतात मला माहिती नाही. माध्यमामध्ये असं काही ठरलेलं नसतं, पण तुम्ही लोकांनी कधी ते आकडे तुम्ही टाकत राहतात, आम्ही बघत राहतो. 2च दिवसांपूर्वीची ही प्रतिक्रिया आठवून सर्वांनाच बुचकळ्यात पडायला झालंय. तो आता 90 झालेला आहे. 90. महाविकास आघाडीत काही ठिकाणी एकाच जागेवर घटक पक्षांचे 2 उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यावर घटक पक्षातील नेते मंडळींची ही प्रतिक्रिया उमटली आहे. मी असं मानतो ही टायपिंग मिस्टेक आहे, पण अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडनं पण होऊ शकतात. आपल्या तोफांची तोंड आता विरोधकांकडे असायला हवीत, असा प्रेमाचा सल्ला यावर दिला जातोय. संजय राऊतांनी या सगळ्या विषयाला क्लोज केलं पाहिजे. आता विरोधकांच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे, ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊतांनी आता आपली भूमिका विरोधकांच्या तर आपली तोफ जास्त टाकली पाहिजे, असं माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. सोबतच पक्षांतर्गत बंडखोरीवरही करायचं काय, हा प्रश्न त्यांना सतावतोय. बघा, हे थोडे दिवस चालत राहणार आहे. भाजपमध्ये तर कपडे फाडतात आहे, हे आखरी हे सगळी प्रक्रिया चालत राहणार आहे. याला तिकीट मिळाली नाही तर तो नाराज, त्याला मिळाली नाही तर तो नाराज, आणि त्याला मिळाली तो आनंदात असतो. तर त्यामुळे हे सगळी प्रक्रियाचा भाग आहे. निवडणुका आल्या की प्रचाराच्या कल्पनांना काय धुमारे फुटतील याचा नेम नाही. लातूरात काँग्रेसचा निषेध करत अपक्ष उमेदवारानं आपलीच अंत्ययात्रा काढण्याचा अजब मार्ग अवलंबला. कांग्रेस इस बार गिरेगी. कांग्रेस ने हमें लूटा है, इसलिए हम इस बार कांग्रेस ने हमारे वक्त की जमीन मार दी, ये गलत बात, इसलिए हमारा जनाजा मोर्चा है. ये जो है ये कांग्रेस की बिल्डिंग नहीं है, तुम कागजात ढूंढो. याबरोबरच जनादेश 2024 या कार्यक्रमाचा आजचा भाग इथेच संपूयात. चर्चेत सहभागी झालेल्या सर्व पाहुण्यांचे आभार.
सोमवार ते शुक्रवार रोज रात्री 9 ते 10 या वेळेत आपण भेटणार आहोतच, पण त्यापूर्वी आपली भेट उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरच्या नेहमीच्या बातमीपत्रात. नमस्कार.